सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 97 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग संध्याकाळ झाली आणि आज संग्राम आणि जितेंद्र एकत्रच घरी आले आणि दोघांना सुद्धा खूप आनंद झाला होता, कारण की ते दोघे एकत्र काम करत होते. आणि मिस्टर दळवींनी नैनाला फोन करून सांगितलं होतं सगळं, की जितेंद्रनं राजीनामा दिला आहे आणि तो यापुढे तुझं काहीही ऐकणार नाही. आणि नैना त्याला जाब विचारण्यासाठी तयारच होती. आणि जितेंद्र संग्रामला म्हणाला, संग्राम, आज खूप छान वाटलं इंदिरा सरांकडे काम करताना आणि खूप रिस्पेक्टसुद्धा मिळाला, तो सुद्धा पहिल्यांदा. आणि आपल्याच वयाचे आपले बॉस आहेत म्हणून तर खूप आनंद झाला. अगदी फ्रेंडली वाटतं काम करताना. आणि आपण ना खूप मेहनत घेऊया आणि त्या कंपनीच्या प्रगतीचे साक्षीदार होऊया. अशा गप्पा मारतच दोघे घरात आले तर नैनासमोर हंटर घेतलेल्या हिटलरसारखी हाताची घडी घालून उभा होती. आणि जितेंद्रने तिच्याकडे बघितलं, संग्रामनं सुद्धा बघितलं. आणि तिचा तो रागीट चेहरा बघून संग्राम म्हणाला, दादा मी येतो, असं म्हणून त्याच्या रूममध्ये निघाला. आणि जितेंद्रने सुद्धा नैनाकडे बघितलं आणि तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि थांब संग्राम, मी सुद्धा येतो, असं म्हणून तो निघाला. तशी नैना म्हणाली, जितेंद्र तुला दिसत नाही का मी इथे उभी आहे? आणि जितेंद्र म्हणाला, कोण आहेस तू आणि इथे का उभी आहेस? आणि नैना त्याच्या प्रश्नानं चक्रावली आणि म्हणाली, जितेंद्र तुला वेळ लागले का? असा का वागतोस तू? आता तू मला पण ओळखत नाही का? बायको आहे मी तुझी. आणि जितेंद्र म्हणाला, ओके बायको आहेस ना, मग एक काम कर, मी आणि तुझा धीर फ्रेश होऊन येतोय, आमच्यासाठी कॉफी कर, आम्ही कामावरून आलोय आणि खूप थकलो आहेत. आणि हे ऐकलं तसं नैना पुन्हा चक्रावली आणि संग्रामनं तोंडाला हात लावला आणि हसायला लागला. आणि नैना म्हणाली, मी आणि तुझ्यासाठी कॉफी करू? इम्पॉसिबल, मी असलं काहीही करणार नाही. आणि मग जितेंद्रसुद्धा तिला तुच्छ लेखत म्हणाला, मग मी सुद्धा तुला ओळखत नाही, कोण तू? तुला जर तुझी बायकोची कर्तव्य, सुनेची कर्तव्य, वहिनीची कर्तव्य माहीत नसतील तर तुझ्यासारख्या मुलीसोबत मला ओळख ठेवायची नाही, असं म्हणून तिला डावलून तो रूममध्ये गेला. नैनाला प्रचंड राग आला. ती रागारागात त्याच्या मागे गेली बेडरूममध्ये त्याला भांडायला आणि म्हणाली, मी घरात काम करणार नाही, सांगून ठेवते. आणि तुझ्या मम्मीला जरी काम करायचं नसेल तर नोकर ठेवा ना, तूच सांगितलं ना त्यांना काहीही करायचं नाही. आणि जितेंद्र म्हणाला, आम्हाला नोकर परवडत नाही, आम्ही ठेवणार नाही. घरातल्या सुनेची ही सगळी कामं आहेत आणि घरातल्या सुनेनं ही छोटी मोठी कामं करायची आहेत. मग तुला जमत नसेल इथं राहणं आणि तुला नोकर चाकर हवे असतील तर तू इथून जा, असं म्हणून जितेंद्रने तिला पूर्णपणे झटकून टाकलं. आणि हो, इथून पुढे माझ्या सॅलरीमध्ये, माझ्या बजेटमध्ये बसेल इतकेच तुझे लाड होतील. तुझ्या फालतूच्या किटी पार्ट्यांवर, मेकअपवर खर्च करायला माझ्याकडे पैसे नाहीत. नैना म्हणाली, म्हणजे तू जॉब चेंज केलास ना? असा किती पगार मिळतो रे तुला तिकडे? माझ्या डॅडीकडे किती मिळायचा तेवढा तरी मिळतो का? जितेंद्र म्हणाला, जितका पण मिळतो तितका सन्मानाने आणि स्वाभिमानानं मिळणार आहे. तळवे चाटून मिळवलेल्या लाखो रुपयापेक्षा सन्मानानं, आदरानं दिलेला 1 रुपयासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि आता मी लाचारीचं जीनस संपवून सन्मानाची नोकरी पकडली आहे. आणि नैना म्हणाली, असं का? पण माझे डॅडी ना तुला तिथं जास्त काळ टिकू देणार नाहीत. तुला पुन्हा माझ्या डॅडीचेच तळवे चाटावे लागणार आहेत. आणि नोकरी हवी म्हणून तू तिकडंच जाणार, लक्षात ठेव. जितेंद्र म्हणाला, बघू ना, नक्की बघू. आणि तो फ्रेश होऊन खाली गेला. स्वतःसाठी, संग्रामसाठी कॉफी बनवली आणि संग्रामच्याच बेडरूममध्ये जाऊन पीत बसला. आणि ऑफिसच्या कामावरूनच दोघांचीही चर्चा सुरू झाली. जितेंद्र अनुभवी होता, कधी काय करायचं त्याला माहीत होतं आणि तो स्वतः होऊन आपण असं करूया, आपण तसं करूया अशा चर्चा करायचा. त्यामुळे कामाला वेग यायचा. आणि इकडे इंद्रालासुद्धा खूप छान वाटत होतं, कारण इंद्रासोबत आता त्याची ताकद वाढत होती. आणि एका दिवसातच कळत होतं की जितेंद्र किती हुशार आहे. कपूर इंडस्ट्रीमध्ये त्यानं कितीही काम केलं तरी त्याचं कौतुकच नव्हतं. नैनाच्या वडिलांना तो स्वतःचंच कौतुक करायचा. पण इंद्रा मात्र काम करायला प्रोत्साहन द्यायचा. आणि नैना म्हणाली, मम्मी माझी कॉपी, म्हणून ओरडायला लागली. आणि तिला कोणीच कॉपी नेऊन दिली नाही. आता संग्रामची मम्मी घाबरली आणि ती तिच्या पुढे पुढे करायला बघत होती अजूनही, कारण तिचा स्वभावच तसा होता, लगेच पागळायची पैशाचं नाव काढलं की.
पण आता जितेंद्रने मम्मीला सुद्धा दम दिला होता की तू काहीही करायचं नाही, तिचं तिला करून घेऊ दे. आणि आता जितेंद्रनंच अशा प्रकारे नयनाविरोधात तलवार उपसल्यामुळे तिची फारच अडचण झाली होती घरात. मग संध्याकाळचा डिनरसुद्धा संग्रामच्या मम्मीनं नयनाला हवा तसा नाही तर इतरांसारखा बनवला. तेव्हाही ती म्हणाली, माझ्या आवडीचं का नाही बनवलं? जितेंद्र म्हणाला, तुला हवं असेल तर बनवून घे आणि खा. आणि ती जितेंद्रला म्हणाली, मग मला पैसे दे. मी हॉटेलमध्ये निघाले. आणि जितेंद्र म्हणाला, तुझ्या डॅडीकडून घे आणि जा. मला तुझा हॉटेलवरचा खर्च परवडत नाही. तसा संग्राम थोडा हसला आणि नयनाला खूप राग आला. आणि ती त्याला म्हणाली, तू माझ्यावर हसतोस का? तुझी इतकी हिंमत? नॉनसेन्स, तुझी लायकी तरी आहे का माझ्यावर हसण्याची? आणि जितेंद्र चिडून म्हणाला, माइंड युअर लँग्वेज नयना, तू त्याच्याशी आणि या घरात कोणाशीच असं बोलणार नाहीस, यापुढे लक्षात ठेव. एकदा ऐकून घेतलं पुन्हा ऐकून घेणार नाही. नयना म्हणाली, तुम्ही कोणाच्या जीवावर इतके नखरे करताय? त्या मधूच्या? हो ना? तिच्यामुळे तुमच्यात इतकी हिंमत आली का? पण लक्षात ठेवा, माझं नावसुद्धा नयना आहे, मी तुम्हाला सोडणार नाही. असं म्हणून ती बेडरूममध्ये रागात निघून गेली. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, जितेंद्र, अरे कशाला तिला रागाला घालवतोस? तिचे डॅडी काय करतील माहीत आहे ना? आणि जितेंद्र म्हणाला, मम्मी, हे सगळं तुझ्यामुळं होतंय. तुझ्या अति लालचीपणामुळे आपल्या सगळ्या घराला त्याचा परिणाम भोगावा लागतोय. आता तरी तिचं ऐकणं बंद कर. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, संग्राम, तू आणि मधूनं काय ठरवलं आहे? आता आमची हरकत नाही जर तू तिच्याशी लग्न केलं तर. तसा संग्राम गप्प बसला. आणि जितेंद्रसुद्धा म्हणाला, हो संग्राम, तुम्हीसुद्धा आता लग्नाचं मनावर घ्या आणि थांबायची गरज नाही, लवकरात लवकर लग्न करा. आणि संग्रामला आता टेन्शनच आलं. जर या सगळ्यांना कळलं हे सगळं नाटक होतं, मधू आणि माझ्यात काहीच नाही, तर काय होईल? पुन्हा सगळी परिस्थिती आहे तशी होईल का? आता काय करू मी? असं म्हणून संग्रामनं मधूशी बोलण्याचं ठरवलं. आणि त्यानं मधूला फोन केला आणि म्हणाला, मधू, आता काय करायचं? जर माझ्या घरच्यांना कळलं की आपण नाटक केलं होतं तर? आता ते लग्न कर म्हणून मागे लागलेत. आणि मधू हसून म्हणाले, मग कर ना लग्न माझ्याशी. तसा संग्राम चकित झाला आणि म्हणाला, काय? मी आणि तुझ्याशी लग्न? मधू, मस्करी करतेस का? आणि मला माहीत आहे तू मस्करीच करतेस. कुठे तू आणि कुठे मी, तुझा आणि माझा कुठेच मेळ बसत नाही. आणि मधू म्हणाली, संग्राम, खरंच मी मस्करी करत होते, पण असं नको विचार करूस की तुझा आणि माझा मेळ बसत नाही. आपल्यामध्ये मैत्री आहे की नाही? मग मेळ बसत नाही असं का म्हणतोस? आणि तुझ्या घरच्यांना कसं समजवायचं ते मी बघते. आणि काय चाललंय नयना मॅडमचं? आणि संग्राम आता तिला खूप हसून हसून सांगत होता की दादानं कशा प्रकारे तिच्या पुंग्या टाईट केल्या आहेत. आणि एकतर ती इथे राहिली तर सुधारणार किंवा तिच्या माहेरी जाणार. आणि मधूला तर हसायलाच आलं. आणि नेमकं हे नयनानं सगळं ऐकलं आणि म्हणाली, काय? याचा अर्थ मला धडा शिकवण्यासाठी डिंपलसोबत लग्न नको म्हणून यांनी ही नाटकी केलीत का? मग आता यांच्या नाटकावरचा पडदा तर उचललाच पाहिजे. आणि मग या दोघांना असं तोंडावर आपटणार की ते बघतच राहतील. आणि आता इकडे देसाई मेन्शनमध्ये डिनर वगैरे झाला आणि आर्यनने अंगावर फक्त बनियन घातलं होतं आणि ब्लॅक पॅन्ट, आणि त्यातसुद्धा कमालीचा हॉट दिसत होता तो. आणि त्याचं त्यानं गिटार घेतलं आणि स्वीटीच्या हातामध्ये दिला. आणि सरळ त्यानं तिला उचलून घेतलं. आणि स्वीटी हसायला लागली आणि म्हणाली, आर्यन, हे काय करतोस? आणि आर्यन म्हणाला, मॉमच्या डॉटर इन लॉला पायऱ्या चढायच्या नाहीत ना, आणि उतरायच्यासुद्धा नाहीत, मग मला काळजी घेतलीच पाहिजे. आणि तो तिला टेरेसवर घेऊन गेला. आणि स्वीटीनं तिथं पाहिलं तर त्यानं तिच्यासाठी एक छान आलिशान खुर्ची ठेवली होती. समोर एक टेबल होतं, त्यावर ज्यूस 2-3 प्रकारचे ठेवले होते तिच्यासाठी. तिच्या पाठीला टेकायला मऊ पिलोसुद्धा ठेवल्या आणि लाल रंगाची गुलाबाची फुलं ठेवली होती. आणि त्याला बसण्यासाठी एक उंच स्टूल ठेवला होता. वातावरण अगदी आल्हाददायक होतं, थंड मस्त हवा होती. उन्हाळ्याचे दिवस होते आणि 2-3 दिवसांनीच त्यांची ॲनिव्हर्सरी होती. आणि त्याची ती सगळी तयारी बघून स्वीटीने तर चकित होऊनच गालावर हात ठेवले आणि म्हणाली, आर्यन, सरप्राईज द्यायला तुला खूप छान जमतंय बरं का? तो म्हणाला, का नाही? कारण तू मला वर्ल्ड बेस्ट गिफ्ट देणार आहेस ना म्हणून. अँड बेबी, आता तू इथे आरामात बस. आणि मग आता इकडे
त्यानं तिला व्यवस्थित बसवली आणि गिटार वाजवायला लागला. आणि इकडे तन्वी आली स्वीटीच्या रूममध्ये रियाचा फोन घेऊन. स्वीटी फोनच उचलत नाही म्हणून तन्वीला रियानं फोन केला, तर दोघेही रूममध्ये नव्हते. आणि पुन्हा तन्वीने गोंधळ घातला आणि अर्जुनकडे गेली आणि चिडून म्हणाली, अर्जुन बघ बघ तुझा टायगर असा करतो, आजही स्वीटीला कुठेतरी घेऊन गेला. अर्जुन मी काय करू या मुलाचं, मी ना आता यांना घरातच घेणार नाही, बसू दे रात्रभर बाहेर. रिया म्हणाली, काय झालं दीदी, ते दोघे कुठे गेले? तन्वी म्हणाली, तू टेन्शन घेऊ नकोस, असतील इथेच कुठेतरी, मी बघते. आणि फोन ठेवला. आणि आता येऊ दे त्यांना, आता सोडणार नाही, असं तन्वी खूप चिडून म्हणत होती. इतक्यात अर्जुननं तिला हाताला पकडली, गोल 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 फिरवली आणि सोफ्यावरच्या खुर्चीत ढकलली. आणि तन्वी तर शॉकच झाली त्याची स्टाईल बघून आणि म्हणाली, अर्जुन हे काय करतोस तू? आणि अर्जुननं आता पुन्हा तिच्या हळूहळू जवळ जायला सुरुवात केली. आणि त्याची तीक्ष्ण धारदार जालिम नजर त्यानं तिच्यावर रोखली. आणि तिला त्या नजरेत खूप दिवसांनी तोच अर्जुन दिसला. आणि अर्जुनने त्याचे ओठ तिच्या ओठांकडे घेऊन जायला सुरुवात केली. बोलत मात्र काहीच नव्हता. आणि त्याची नजर सगळं सांगत होती की त्याच्या मनात आज काय आहे. आज तिला तोच अर्जुन वाटत होता जो पहिल्या नजरेत तन्वीला दिसला होता. तिला आवडणारा डॅशिंग अर्जुन, जालिम नजरेचा. आणि मग तो हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांकडे घेऊन गेला आणि तन्वीनं हसून तिची मान वळवली. आणि अर्जुनने तिच्या कानामागचे छोटे केस मागे सरकवून कानावर किस केला. तशी तन्वी शहारली आणि ती सुद्धा आता त्याच्याकडे सेडिक्टिव्ह नजरेनं बघायला लागली. मग त्यानं मागं सरकून पुन्हा तिच्या हाताला पकडलं आणि तिला उठवली आणि अलगद मिठीत उचलली. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन सोड मला, तुझं काय सुरू आहे रे? अर्जुनने आता तिच्या चेहऱ्यावर नजर रोखली आणि म्हणाला, प्यार प्यार कर रहा हो, अपनी जाने मन पर, इजाजत है? आणि तिनं सुद्धा हसून मान हलवली आणि हो म्हणाली. आणि मग काय, अर्जुन सरांनी तिलासुद्धा अलगद मिठीत उचलली. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आता हे काय? आणि तो तिला म्हणाला, बेबी सारखी सारखी आर्यन स्वीटी, आर्यन स्वीटी. जेव्हापासून स्वीटी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून तुला अर्जुन दिसतच नाही, म्हणून आता फक्त अर्जुन अर्जुन ओनली अर्जुन असंच म्हणायचं. तरी पण तन्वी म्हणाली, अर्जुन आर्यन कुठे गेलाय स्वीटीला घेऊन? आणि तो म्हणाला, चल ना तुला तेच दाखवतो. आणि तो तिला हळूहळू टेरेसकडे घेऊन गेला. आणि तन्वीच्या कानावर गिटारचे आवाज आले. तिनं लगेच ओळखलं की हे दोघे बदमाश टेरेसवर आहेत, कारण ही गाण्याची धून स्वीटीच्या आवडीची होती आणि आर्यन वाजवत होता. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तुझा टायगर तुझ्याही पुढे गेला आहे बरं का, रोमॅन्टिक होण्याच्या बाबतीत. आणि अर्जुन म्हणाला, असं काय? बट जाने मन बाप आखिर बाप होत आहे, चल तुला दाखवतो कोण किसपर भारी पडत आहे. आणि मग तिथं जाऊन अर्जुन आणि तन्वीनं त्या दोघांना इतक्या रोमॅन्टिक मूडमध्ये बघितलं. स्वीटीनं गालाला हात लावला होता आणि ती आर्यनकडं त्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमानं बघत होती. आणि तोही तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून बघत होता आणि गिटार वाजवत होता. आणि त्याची नजर उतरवायचीच तेवढी राहिली होती आणि तीही उतरून घ्यावी अशी तन्वीची इच्छा होती. दोघंही एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. मग त्यांचं गाणं संपलं आणि अर्जुन म्हणाला, ओय टायगर जगा खाली करो यार, कधीपासून तुझ्या मॉमला उचलून घेतलं आहे? आणि त्यांना बघून स्वीटी म्हणाली, मामा आत्तू तुम्ही? आणि अर्जुन म्हणाला, मग टेरेस काय फक्त तुमच्या बापाचं आहे का? आमचं पण आहे. आणि आज हे टेरेस इथून पुढे आमचं, चला दोघं खाली जा, झालं ना आता तुमचं? आणि आर्यन म्हणाला, नो डॅड, मला आणि स्वीटीला आणखीन इथे थांबायचं आहे, तुम्ही दोघे उद्या या. आणि अर्जुन म्हणाला, टायगर बापासोबत भांडतोस? आणि आर्यन म्हणाला, हो, कारण टेरेस माझ्या बापाचं आहे. स्वीटी आणि तन्वी आता हसायलाच लागल्या टेरेससाठी या बापलेकाची भांडणं बघून. आणि अर्जुन म्हणाला, स्वीटी तू तुझ्या नवऱ्याला खाली घेऊन जा, आम्हाला इथं प्रायव्हसी हवी. आणि आर्यन म्हणाला, डॅड आता वय झालं ना तुमचं, कशाला हवी प्रायव्हसी? आणि अर्जुन म्हणाला, बुड्ढा होगा तेरा बाप. आणि आर्यन म्हणाला, तेच ना डॅड, माझे बापच तर तुम्हीच आहात आणि तुम्हीच बुड्ढे आहात. आता दोघे बाप बेटे म्हणजे एकाच खाण्यातील रत्न, बोलायला काय ऐकतात होय? आणि अर्जुनने आता सरळ स्वीटीलाच उचलली आणि स्वीटी म्हणाली, मामा हे काय करता? आणि अर्जुनने तिला तिच्या रूममध्ये नेऊन सोडली आणि म्हणाला, आता तुझा भावरा येईल तुझ्या मागे मागे चालत आणि आमचा रस्ता साफ. आणि स्वीटी खूप हसली आणि त्याच्या गालावर एक स्वीट पप्पी दिली आणि म्हणाली, गुड नाईट मामा.
एन्जॉय युअर स्वीट नाईट. आणि मग त्यानं पण तिच्या कपाळाला किस केला आणि म्हणाला, गुड नाईट बेटा, थँक्यू सो मच, आणि गेल्यावर. आणि आर्यन आता रागारागात गिटार उचलला आणि खाली आला. आणि अर्जुननं नोकरांना सांगितलं, गादी, तकिया आणि ब्लँकेट घेऊन या. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आज काय आहे तुझ्या मनात? आणि अर्जुन म्हणाला, तनू, हवा बघ ना किती सुंदर आहे. सो आज फुल नाईट आपण इथेच झोपणार. तुझ्या टायगरला भांडून हे रणांगण मी जिंकलं आहे, मग त्याचा फायदा करायला नको का? आणि तन्वी खूप हसली आणि अर्जुन सरांनी टेरेसचा दरवाजा लावला.